तर आर्याने सूरज बरोबर स्वतःला कंपेअर करून वैभववरतीच आरोप केलेले आहेत आणि त्याबद्दलच तो इकडे डीपी आणि अंकिताला सांगताना दिसतोय। चला तर बघूयात नेमकी काय चर्चा आहे। तर इकडे हे बसलेले असतात, सूरज त्यांच्या एक्झॅक्टली समोरच असतो। वैभव इकडे सांगतो की आर्या असं म्हणत होती की नॉमिनेशन कार्यामध्ये तू मला नॉमिनेट का केलं, मी तर तुला सूरजचा ऑप्शन दिला होता, पण सूरजला वाचवून तू मला नॉमिनेट का केलंस। तर ते वैभव तिला सांगतो की हे बघ, मी तर सूरजला पहिल्याच आठवड्यामध्ये नॉमिनेट केलेलं होतं, त्याच्यानंतर मी सूरजला कधीच नॉमिनेट केलं नाही, कारण सूरजला आपण जे काही समजावतो की टास्कमध्ये असं करायचं आहे, याला अडवायचं आहे, तो चपळाकीने त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो, त्याला फक्त सांगायचं असतं। पण तुझं कसं आहे, तुला किती जरी समजावून सांगितलं आणि टास्कमध्ये तू स्वतःचं डोकं वापरतेस आणि माती खातेस, त्याच्यामुळे टास्क देखील बिघडतो आणि जी काही स्ट्रॅटेजी लावलेली असते ती पण बिघडते। पण सूरजच्या बाबतीत या गोष्टी घडताना दिसत नाहीत, त्यामुळे मी सूरजला नॉमिनेट नाही केलं, तुला नॉमिनेट केलं। आणि ठीक आहे, जर मी नॉमिनेट तुला एकट्याने केलं असतं तर ती गोष्ट वेगळी होती, पण संपूर्ण घराने तुला नॉमिनेट केलं आहे म्हणजे कुठेतरी तुझं चुकत असेल आणि ते तुला मान्य केलं पाहिजे। त्यामुळे सूरज बरोबर तू स्वतःला कंपेअर करून सेफ राहायचा प्रयत्न करू नकोस, कारण तुझी आणि त्याची कंपॅरिझन कधी होऊ शकत नाही, असं मी तिला सरळ सांगून टाकलेलं आहे। आणि त्यावरती डीपी सुद्धा ॲग्री करतो आणि अंकिता देखील सहमत असते। त्यामुळे आर्याला नॉमिनेट करण्यासाठी बरीच कारणं आहेत जी सूरजमध्ये नाही आहेत, असं वैभवने तिला एक्सप्लेन केलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं, आर्या बेस्ट आहे की सूरज, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।